Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झाला आहे. रचना आहे किचन मध्ये, नाईसा गेली आहे स्कूल मध्ये आणि आई आराम करत आहे. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and yes, live, laugh and love. अरे कोण आलं? फिलिंग द लाईन्स झालेले ना केलेस बरोबर. फिलिंग द लाईन्स पहिल्याच दिवशी झाले. खरं बोल. हो. आणि अ ई यू झालं. हो. ते सगळं कसं एकाच दिवशी होईल नाहीसा? बोल. काय बोलतच नाही. खाल्ले की नाही दाखवते. असं स्वतः जेवते आणि त्या डॉलना फ्रूट देते खायला ना. त्यांचं पण डाएट ना. नको काय बोलवते त्याला? back to home. Back to home. बरं आता हो काल आणलं टाइमपास खट्टा मिठ्ठा कशाला एवढं आणायचं. ना तुला काय तुला घ्यायचं म्हणजे मोठं टेन्शन असतं. काय आता परवा एवढं आणलेलं अजून काय नाही खरं मला ना तुला सुकट भाकरी आणायचे करून. पण आता काय झालं किचनचं हेच झालंय ना पूर्ण. चालू झालं. पिठलं भाकरी करून हा तिला आवडतं पिठलं. मला साधं जेवण आवडतंय. हे पाणीमध्ये नको लागेल. किती लांब आलात तुम्ही. इकडे जाऊन बिचारी नसं चालू नसं कोण आलं की आलं पाणी घेऊन गेले. मृदुलाचं रचना काय म्हणते तुमची मसा लागली ना पाय खाली माझी चटण झाली माहिती का तू. हो तेच नाही. रचना वेगळी तुला आईच्या आवडीचं आहे. मला आईच्या आवडीचं. आम्ही पण गेलो की आई नाही चालतं. तिला आवडत कोणच आहे जे हवं ते. मोरियाल मग टेस्ट करून मला कसं वाटतं ना ते असं बघायला दिवाळीचं जात नाही करायला. आता कोण एवढं नाही पूर्वीसारखं राहायला नाही. डोळे बाई एवढे स्ट्रॉंग आहेत ना त्या ह्याच्या दिवशी सगळ्याजण येऊन गेला. मी ना आधी तर मीच नाही माझ्या बरोबर कोण म्हणलं चला मी येते. अगं त्या ह्याच्या वेळेला पडल्या त्यांनी पण किती आराम केला म्हणून. आणि तरी पण त्या शूट करत होत्या एवढा वेळ. डिफिकल्ट होती ना तिला मी पडलेली माहिती. एवढ्या पेन मध्ये होत्या त्या. तरी पण मांदी असं नायसाला म्हणजे काय तो शूज त्याचा नाहीये. हा कोणाचा आहे? दुसऱ्या डॉलचा आहे. सगळीकडे लाईट नाही आपल्या इथेच आहे ना. मग त्यांचे शूज काढून ठेवायचे. त्यांना आंघोळ घालायची, पूजेला घरी जायचं, बाहेर जाताना शूज घालायचे. आता ते शूज शोधत बसायचं आपण. सगळ्यांच्या सगळ्या डॉलचे जा शोध. दादाला सांग शोधायला जा. तू रिअल आहे ना. तिला ती खूप आवडेल. हो सनीकडे बघत सुद्धा नाही. हो एवढी मस्त छान वाटतं.
आपल्याला येतो कंटाळा ना आपलं पटकन हे होतं ना हरिपाठ. कधी बरं वाटतं साडी घातलं तर किती छान वाटतं. तरी मी लेट लेकी माहितीये का आमच्याकडे लेकीचे तिला आई लागते सारखी आई सगळ्यात. जवळ आहेच. वंश दादा आलाय. दादा बिचारा शोधतोय शूज. नाहीसा हरवते आणि पूर्ण घर शोधतो. हा त्याच्यात बघ. नाही त्याच्यात बाबा. बघितलं का? नाही बाबा. कटरचं नाही आवडत. कसं होतं आई मोठ्या आणि कटरला बाईट आपल्याला खाल्लं नाही कापते जात. ना, खायला पातळ खूप छान कापते वाटतं तर ना. मजा येते तुम्ही खायला. स्वतः कापते ना? हो. खूप पातळ म्हणजे खूप छान बरं वाटतं आपल्याला टाइमपास. कापून दाखव आता. पण जाताना त्रास नाही मेन म्हणजे डोळे वाईनला दाखव आता आता. कापून दाखवा. डोळे वाईन परीक्षा घेतो. प्रियाला बोलले तू एवढं बोलते खाणारी मी नाही बरं का पण मी करंजी छान खाते. छान आहे करंजी. आई खाते. ऍपल मी नाही खाणार आहे. हे बघ, हे वरचं Apple घे, घे, वरचं घे. माझं काही डायट एकच का? फ्रुट्स त्या दिवशी मी तुला तिथूनच घेतलं ते खाते. नाही, छान होतं. नाही क्वालिटी खूप छान महाग असतं पण आणि भाज्या पण तशा छान असतात हे. मी तिथूनच घेतलं. बरं आहे, बाहेर बाजारात इकडे जाण्यापेक्षा आपल्याला मार्केट कुठे लावणार. मी ह्या लोकांना बोलले 2 मिनिटं जायचं मधल्या त्या गेटने. कारण ना तिथे एवढ्या ऍक्टिव्हिटीज आहे. यू विल गो मॅड. लास्ट टाइम मला कमी पडलं तिथे सगळं नाही सर. पण यू नीड ओनली मनी फॉर दॅट. कारण खूप ऍक्टिव्हिटीज. सो एक फेस्ट आहे ना, कुकडू फेस्ट. जो मी लास्ट टाइम पण अटेंड केलाय. जो आयकियाच्या प्रिमायसेस मध्ये मध्ये होता लास्ट टाइम. पण यावेळेस जो आहे तो वाशी सिडको एक्झिबिशन तिकडे. हा तिकडे. तो मी प्लॅन करतच होती की नाहीसला. कारण लास्ट टाइम मी जेव्हा गेली तेव्हा कलिका आंटी होती. तिने मला पास दिलेला आणि तिचा स्टॉल होता तिथे. म्हणजे कलिकारी तिचा स्टॉल होता आणि तिने मला बोलवलेलं आणि मला वाटतं हार्डली 2 तासासाठी गेले असेल. बट अमेझिंग होतं ते. मुलांसाठी एवढ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना तिथे करण्यासारख्या. ऑफकोर्स काही ऍक्टिव्हिटीज पेड आहेत. काही स्कूल झालेले असतात ते ऍक्टिव्हिटीज ठेवतात मुलांचं. म्हणजे जे ब्रेन डेव्हलपमेंट आहे ना त्याच्यावरनं आपल्याला समजतं. लास्ट टाइम मला समजलं की नाहीसा कितीतरी ऍक्टिव्हिटी तिथे गेल्यानंतर मला जास्त समजलं ते. कारण स्कूल मधल्या काही काही गोष्टी आपल्याला नक्कीच माहिती नसतात. बट अमेझिंग एक्सपिरियन्स होता. म्हणून ज्यावेळेस मला कळलं की ते परत येताना ते पण वाशीमध्ये येणार आहे तेव्हा मी ठरवलं की जायचंच आहे. सॅटर्डे संडे आहे 11 ऑक्टोबर आणि 12 ऑक्टोबर आणि 11 ते 5 वाजता शार्प ते बंद होऊन जातं. सो देर आर सम पासेस आहेत. कदाचित तुम्हाला बुक माय शो वरती मिळेल. तर मी सनीला विचारणारच होती की मी जाऊ का. मी दुपारच्या टायमात जाईल जेव्हा आईंचं स्लिपिंग टाइम असतं म्हणजे लंच वगैरे झाल्यानंतर. आणि मला सनी आल्यावर आता म्हटलं की त्याचं क्लाउड9 तर्फे कॅम्प आहे तिथे. मग मी बोलली मग मी तर आता पक्का येणारच. थोडीशी हे होती डायसी होती की जाऊ का नको. पण आता मी लास्ट टाइमच ठरवलेलं. आणि या निमित्ताने ना मुलं कसे दुसऱ्या मुलांना भेटतात. तिथे स्टेजवरती खूप वेगवेगळे प्ले चालू असतात आणि खूप वेगळाच एक वातावरण असतं. तुम्हाला जर पॉसिबल झालं तर नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जाऊ शकता. कुकडुकू फेस्ट म्हणून आहे. गुगलवर सर्च करा तुम्हाला डिटेल्स मिळतील. बापरे किती छान फोटो. तुला बोले मला ऍपल कापताना बोललं हा बोल ना. किती छान कट केलंय. खास बोलायचं व्हिडिओ कॉल खायचं नव्हतं पण कटिंग बघून खायचं. बारीक जरा म्हणजे बरं वाटतं. लहान मुलं तर खूप आवडीने खाते. गोंड्या काय ना तिचं नाव काय ठेवलं. प्रणिका. अरे बापरे. प्रणिका. गिफ्ट आणलंय. आणि आम्ही काय करावं गेम खेळायचं. चांगलं बोला. आणि खरंच छान छान एकदम मस्त छान बनवलं एकदम. आणि माझा फेवरेट कलर ग्रीन. आणि किती स्टार आहेत ग. हा कोणता कलर आहे. मला कलर सांग. मला शेवट स्टार.
मॅचिंग दिलं मला. हे मला जास्त स्टार आहे. आजीला 7 जास्त स्टार. दिले का? अगं पण तू विचार कर ना, तिने किती लक्ष दिलं बघ करताना. मॅचिंग दिलं. ब्लू माझी साडी. आणि मला ऑरेंज आहे की रेड होतं? हा ऑरेंज आहे की रेडी. पटकन केलं किती लवकर. रेड नाही पटकन नाही केला मी 1 दिवसात करते. 1 दिवसात केलं. एक दिवसात नाही, किती 1 तासाच्या आत केलं असेल ना. ऑनेस्टी. मंडे ट्यूसडे सॅटर्डे लागते. ते काय सारखं करत तिचे प्रोग्राम म्हणजे क्रिएटिव्ह जास्त डोकं. स्कूलमध्ये छान आहे पेंटिंग, पेंटिंग. अजून काहीतरी बनवते. बनव. ते दादाला पण जरा एंटरटेन कर. दादा कुठे पण दादा दादा इथे TV बसलाय वाटतं. तो काय करतो? टीव्ही बघतो. तो त्याच्या फ्रेंडला भेटायला करते का? वेलकम. या दोन बहिणी आलेल्या आहेत. कशात टाकली? ही माझी मोठी बहीण आहे. ट्विन्स लॉंग टाइम मिळाली आहे. काय म्हणतो सनील? बघितलं की किती आठवत. पण मी शुअर होते 4th ला नाही होणार, 5th ला. फायनली कोणतरी एकत्र होईल. कोणतरी आहे सेम याच्यात येणार ना, सेम वर्गात, फक्त डिव्हिजन सेम मिळू दे. मी सांगेन ना तिला. वेलकम. तुझ्या इथे पण लाईट गेली. माझी रात्री गेलेली 4. आता 10:30. नाश्ता म्हणून मी तुम्हाला लावून देते. आमचा 12 महिने दिसतो चिवडा असतो वाण्यांच्या घरात चहा बरोबर खायला. संपला की आई परत करून पाठवते. संपला की परत पाठवतात. आमच्याकडे आले त्याच्याबरोबर त्याची ही माझी मैत्रीण आहे. पण माझी मैत्रीण आहे. आणि लाईक नाव किटी वाले किटी फ्रेंड नाही पण त्याच्या पण स्कूल फ्रेंड. आणि आता मोदक साठी व्हायरल चालली. मोदक वाले आता मला एक तर मी त्या काकींकडे मोदक शिकायला जाणार आहे आणि दुसरी हिच्याकडे पण ही क्लासेस घेणार आहे. मला नाही जमलं तर मी तुला ऑर्डर देत जाईल. कारण मला जेवढं हे सगळं आवडतं तेवढं ते मोदक करण्यात नाही एवढा इंटरेस्ट. मला त्याच्यात मजा येते. प्रत्येकाचा एक स्ट्रेस बसतो जो तुझा आहे. आणि मला भक्ती जेवण करायला खूप कंटाळा आहे. फ्लेवर्स पण करते. फ्लेवर्स पण जाणलो बाबा लाल ला पिवळे केलेले. मी माझ्या चॉकलेटचे फ्लेवर तिला सांगते तू हे ट्राय कर. पानवाला पण असतो. पान केलं होतं. चॉकलेट केला. चॉकलेटचं नाही मला कुनाफा मोदक ते इंटरेस्ट नाही मला. कुनाफा चॉकलेट तुझ्या. So Sweetie is back from her parlor salon. तुझा आउटफिट एकदम हे बालीच्या ट्रेडिशनल जस्ट ना बालीनी. आउटफिट मिंत्राचं आहे. पण बरेच 2-3 वर्ष झाली. बालिनीज आउटफिट कलर थोडा वेगळा आहे. छान दिसत. मला पण खाली डोळे बाई संपर्क नाही साधू शकले का ते घरात हे असल्यामुळे. बरोबर. अशी गोष्ट आपण कशात सांगायची सगळ्यांना. आणि आपण इथे असताना पहिली झाली आपण आली जेवायला. मी व्हेजच आहे चालेल थांबा. मम्मीला सांगा घरी चला
तुम्ही मी करते तुला तुम्ही या ना कधी मी त्यांचा हे करते राहते ना पहिले आहे तर तेच ना. मम्मी तिकडेच राहते पण आता मम्मी पण सोडते. चल हे तिला काय एकदा. झालं प्लॅन झालं वेळेला आले तर चालेल ना तिकडे. बरं वाटलं वेळ काढून आला. शुभांगी म्हणते चुकीचे वाटतात म्हटलं. पण मला हाडसाठी थांबायला आम्हाला माहिती थोडं काम ना म्हटलं म्हणून. पण मम्मीनी इच्छा पूर्ण करून घेतली. आमच्या लक्षात सुद्धा आलं नाही. 5 मिनिट थांबा. आम्हाला वाटलं चला गप्पा होत आहेत 5 मिनिट होते. पण जाऊ दे तुला छान वाटलं. आता मी समाधानी झाले. किती गोड आहे बघ बेबी. मला कधी दिसलाच नाही पनवेलमध्ये. मला नाही दिसलं इथे राहून. काकी काय नाव आहे पण तिचं काय नाव? प्रणिका. छान आहे नाव तुमची. या परत वेळ पडली नक्की. अजून एक 2 राऊंड होतील मला वाटते. डोळेबाईनं सोड. आतापर्यंत तुम्हाला माहितीच असेल आमच्याकडे जे काही केक येतं किंवा 2 वर्षांपासून जे पण चॉकलेट्स येत आहेत तर ते येत आहेत बेक हाऊस यांच्याकडनं. ही आहे प्रज्ञाताई आणि ही आहे स्नेहा. हिला तर तुम्ही ओळखतात. हिला पण तुम्ही ओळखतात कारण आता आम्ही एका किटीमध्ये असतो. एनिवेज ते जाऊन द्या. सो ती आज खास आमच्यासाठी घेऊन आली आहे चॉकलेट्स. दिवाळी हॅम्पर्स. दिवाळी हॅम्पर्स आहेत. सो तुम्ही सुद्धा नक्कीच हे ऍक्च्युली मला लास्टला बोलायचं होतं पण मी आताच बोलते. तुम्ही नक्की हे ऑर्डर करू शकतात. खाली इंस्टाग्रामची मी डिटेल्स दिलेले आहेत. सो हिला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि कशा पद्धतीने आहेत मला बोलत ते सर आपले 2 आहेत. मी चॉकलेट ट्रफल बनवते. सो चॉकलेट ट्रफल मी सेल करते दिवाळीमध्ये. तर आपले हे मी 2 ह्याच्यामध्ये आपण आहेत. एक तर 12 कॅव्हिटीमध्ये. ह्यावेळी मी 4 न्यू फ्लेवर्स मी हे केलेत. त्याच्यामध्ये कॉफी कॅरेमल आहे, जस्टी ऑरेंज आहे, सिनेमन, आणि तिसरं आहे मँगो डिलाईट, आणि 4th आहे ब्लूबेरी. सो हे 4 न्यू फ्लेवर्स आहेत. बाकी तर एक्झिस्टिंग फ्लेवर्स आहेत. सो आपण 12 कॅव्हिटीमध्ये हे सगळे फ्लेवर्स येतात आणि 9 कॅव्हिटीमध्ये तुम्ही एनी 9 घेऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त जर एक हवं असेल तर एकच फ्लेवर हवं असेल तसंही तुम्ही घेऊ शकता. फुल्ली कस्टमाइज आहे. तुम्ही 3 पण फ्लेवर्स घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये एनी 4 पण घेऊ शकता. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल सगळे फ्लेवर घे कारण खूप छान आहे. मला खायचं नाही पण पाणी सुटतंय ह्याला बघून. तिचा फेवरेट. अरे ते तर आवडतं पण मला मी फक्त चॉकलेट खाते ना. सो ते माझ्यासाठी आउट ऑफ द बॉक्स बोलताना पण पाणी सुटतंय. आणि जस्टी ऑरेंज सिनेमन पण खूप छान आहे. म्हणजे मी स्वतः ट्राय केला. कोणता आहे जस्टी ऑरेंज सिनेमन? मस्त आहे. आणि कॉफी कॅरेमल कोणता आहे? हे कॉफी कॅरेमल यम दिसतंय. हे होममेड फरारा रोशर आहे जे मी स्वतः बनवते. आणि आपण दिवाळीसाठी ते बाहेर तसे आपल्याला ते जास्त महाग मिळतात. सो मी हे हॅम्पर जे आपण भाऊबीसाठी पण देऊ शकतो. सो मी हे 250ला पॅक ऑफ 10 देते. सो ह्या वर्षी आम्ही भाऊबीज स्पेशल म्हणून हॅम्पर हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही 5 आयटम्स देतो. सो त्याच्यामध्ये तुम्हाला 2 फरारा रोशर येतात आणि हे हँडमेड चोकोचिप कुकीज आहेत. बरोबर हो. आणि देन दिस इज ड्राय केक. हा मावा केक आहे. कोणी बनवलंय? स्नेहाने मला त्याच्यामध्ये हेल्प केली. दिस इज चॉकलेट ब्राउनी जी कधीपासून आम्हाला किटीला खायची होती. फायनली मी इकडे आली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण एनी 4 चॉकलेट ट्रफल घेतो. दिस इज अ स्पेशल भाऊबीज गिफ्ट हॅम्पर. आयटम्स कितीला आहे? हे फक्त 399 ला. यम. भाऊबीज स्पेशल. खरंच मस्त आहे. आणि ह्याच्यात काय? दिस इज अ स्पेशल. हे आहेत डायबिटीज लोकांसाठी शुगर फ्री चॉकलेट्स. दिस आर माय न्यू लॉन्च. नाईस. टोटली स्वीटली खाऊ शकते. डेफिनेटली ज्या लोकांना डायबिटीज आहे ते म्हणजे तू आईचं काम कर. आई डाएट करतात. स्पेशली रचना जी डाएट करते ते खाऊ शकते. हो वा नाईस. थँक्यू सो मच. सो नक्की तुम्ही हिला ऑर्डर प्लेस करा कारण एवढे सारे वेगवेगळे व्हरायटीज आहेत. आणि मी तर खूप एक्सायटेड आहे. आता हे कट झाल्यावर माझी तर ऑर्डर लगेचच जाणार आहे.
कारण माझी असतेच, भाऊबीजेला असतेच आणि रक्षाबंधनला सुद्धा असतेच आणि माझ्या भावंडांना पण खूप आवडतं. लिटरली लास्ट टाइम पण फोन वगैरे आलेले की खूप छान आहे. सो म्हणजे हे युनिक आहे, हे तुम्हाला असं बाहेर मिळत नाही. आपण नॉर्मली फराळ औषध पण आता हे बाहेर मिळतात, पण कसं तुम्ही असं बघायला गेलं तर ते कॉस्टिंग मध्ये मला महाग पडतं, पण हे की आपण स्वतः घरी क्वालिटी अमेझिंग आहे, क्वांटिटी अमेझिंग आहे आणि प्रेझेंटेशन पण अमेझिंग. कॉन्टॅक्ट करा प्रज्ञास द बेक हाऊस यांना, म्हणजे ओनरला. फूड कॅन्सल केलं जा पाठवण्याचं, म्हणजे नको एवढं सकाळी सकाळी उठवायला. ती विचारी हे होते आणि ह्या प्री बुक करून आलेल्या, काल सुट्टी नाही आम्हाला. आणि पक्क्या बदमाश आहेत, सांगत नाही आपल्याला. तुला त्या दिसतात ना काय, आमची पण तशीच आहे, सगळे सेम. नेक्स्ट तुमच्या पेटीएमला मजा येणार आहे. सावी विराट नाही सा खतरनाक आपला आवाज असेल ना तिथे फक्त. हसणार आपण फक्त. आता कसं असं माहिती का, म्हणजे मी पॅरेंट्सला ओळखते पण तो तसं नाही ना, आपला कसा बॉन्ड आहे तसा बॉन्ड नाही. येस, थँक्यू सो मच. आणि मी तुला सांगते मला किती पाहिजे ठीक होणार, डिस्कस कॅन्सल होणार. आजची संध्याकाळ तर तुम्ही पाहिलीच की खूप गोंधळ चाललेला, पण आम्ही एन्जॉय करत होतो. म्हणजे सगळे येत आहेत ना तर खूप मजा वाटते. आणि त्याच नंतर माझे फ्रेंड्स सुद्धा आले, त्यांच्या चॉकलेट्स बद्दल मी तुम्हाला सांगितलं सुद्धा. सो आता मी ज्या प्रोडक्ट्सचं तुम्हाला माहिती देणार आहे ते अमेझिंग प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे जेव्हा हे पार्सल मला रिसीव्ह झालं, पार्सल उघडला एवढं मस्त फ्रेग्रन्स ना, ट्रस्ट मी, पूर्ण घरात तो फ्रेग्रन्स पसरलेला आणि अमेझिंग प्रोडक्ट्स आहेत त्यांचे. सो मी तुम्हाला दाखवते कोणते कोणते आहेत. सर्वात आधी हे जे प्रोडक्ट्स आहेत हे फ्लोरिओ ह्या ब्रँडचे आहेत आणि खरंच खूपच छान आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या घरात जे आपण डिफ्युजर जेव्हा लावतो तेव्हा अरोमा ऑइल आपण जे टाकतो ते त्यांच्याकडे अवेलेबल आहे. प्लस आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा जी आपल्याला उदबत्ती लागते, अगरबत्ती आपण ज्याला म्हणतो, ते सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर आपल्या कॉस्मॅटिकमध्ये लाईक परफ्यूम, बॉडी मिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही जिथे तिथे बघाल ना तिथे छान छान फ्रेग्रन्स येणार आहे. सो असेच काही प्रोडक्ट्स त्यांनी मला पाठवले आहेत. सर्वात आधी हे स्मृती अरोमा स्टिक, म्हणजे हे उघडलं पण नाहीये पण एवढं अमेझिंग फ्रेग्रन्स आहे ना ह्याचं. त्यानंतर हा बॉडी मिस्ट जो मी ॲक्च्युली आत्ता लावलेला आहे आणि खूप छान आहे. मला खूप कमी परफ्यूम आणि बॉडी मिस्ट सूट होतात कारण खूप स्ट्रॉंग फ्रेग्रन्स असेल तर मला त्रास होतो. बट हे मी लावलंय, मी लावून बघितलं आणि मला पर्सनली खूप आवडलेलं आहे. त्याचं नाव आहे आर्गिल परफ्यूम. ह्याचा फ्रेग्रन्स पण खूप मस्त आहे. त्यानंतर हा अरोमा ऑइल, जे मी तुम्हाला मगाशी म्हटले की जे आपण डिफ्युजर वरती 1-2 ड्रॉप्स जे अरोमा ऑइलचे टाकतात त्याचं सुद्धा खूप सुंदर फ्रेग्रन्स आहे. त्यात केवढा या फ्रेग्रन्सचा अत्तर दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला काय मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत आहे. बट इवन ह्या छोटूशा पोटलीला पण एवढं छान असं फ्रेग्रन्स येतोय ना, म्हणजे मला ते एवढं मस्त वाटलं आणि एवढं पॉझिटिव्ह वाटत होतं. सो तुम्ही जेव्हा हे प्रोडक्ट्स घ्याल तर तुम्हाला सुद्धा असंच नक्कीच फील होणार आहे. आणि एक जे सर्वात जास्त मला पर्सनली आवडतं आणि जे मी कॅरी करते माझ्या पर्समध्ये ते म्हणजे हे पॉकेट फ्रेंडली छोटंसं परफ्यूम. ह्याचं सुद्धा फ्रेग्रन्स खूपच छान आहे. सो जर इन केस तुम्हाला सुद्धा सगळ्या ह्या गोष्टींचा फ्रेग्रन्स घ्यायचा असेल आणि तुम्ही सुद्धा खूप छान छान असं फ्रेग्रन्स लवर असाल तर नक्कीच ह्यांच्या पेजला व्हिजिट करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे आणि तुमची जी दिवाळी आहे ती अमेझिंग करून घ्या. सो चला मग ह्या नोटवरती मी हा ब्लॉग एंड करते. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.